नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्राचा समारोप आजच्या व्याख्यानाने होत आहे. न्यायमूर्ती रानडेंनी 1871 साली स्थापन केलेली वक्तृत्वोत्तेजक सभा, तेव्हापासून वसंत व्याख्यानमाला आणि न्यायमूर्ती रानडे वादस्पर्धा हे उपक्रम वेगवेगळ्या वेळी सुरू करून ते सातत्यपूर्ण पद्धतीने पार पाडत आलेली आहे. फार कमी वेळेला असं झालं की वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करता आलं नाही. एवढ्या प्रदीर्घ इतिहासात फक्त 5-6 वेळाच असं झालं की वसंत व्याख्यानमाला आयोजित करता येऊ शकली नाही. गेल्या वर्षी कोविड साथीच्या संदर्भात खूप प्रयत्न करून आणि खूप इच्छा असूनही वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करता आलं नाही आणि म्हणून यंदा संयोजकांनी याविषयी गांभीर्याने विचारविनिमय केला आणि या परंपरेमध्ये खंड पडू न देता ऑनलाईन पद्धतीने ही व्याख्यानमाला आयोजित करायची असं ठरवलं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सर्व माध्यमांच्या सहकार्याने आणि मुख्य म्हणजे सर्व वक्त्यांच्या सहकार्याने हे ज्ञानसत्र आजच्या व्याख्यानाने संपन्न होत आहे. याबद्दल सर्व संबंधितांचे आभार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रासाठी पूर्ण तांत्रिक सहकार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मासकॉम विभागातर्फे दिलं गेलं. याबद्दल या विभागाच्या सर्व संबंधितांचे आणि विभाग प्रमुख डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचे आभार. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्याख्यानमाला आयोजित करायला परवानगी दिली आणि त्यासाठी सर्व सहकार्य वेळोवेळी मिळालं याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक सर यांचेही आभार. आणि सगळ्यात शेवटी व्याख्यानमाला कोणासाठी करायची तर ती श्रोत्यांसाठी करायची. यंदा फक्त श्रोत्यांच्याऐवजी श्रोते आणि दर्शक असं म्हणावं लागेल. ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला झाली तरी सुद्धा श्रोते आणि दर्शक यांनी अत्यंत उत्तम उत्साहवर्धक असा प्रतिसाद दिला. आम्हाला असं माहिती आहे की काही व्याख्यानांना पुन्हा पुन्हा ऐकलं गेलं, पाहिलं गेलं आणि 4 आकडी म्हणजे 1000पेक्षा अधिक वेळा ती व्याख्यानं ऐकली, पाहिली गेली. आमच्या माहितीनुसार सगळ्यात जास्त ऐकलं, पाहिलं गेलेल्या व्याख्यानांनी तर 6000चा टप्पा यंदा ओलांडला. असा उत्साहवर्धक प्रतिसाद देणाऱ्या आपल्यासारख्या सर्व श्रोत्यांचे आणि दर्शकांचे आभार मानून आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्राचा समारोप ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक माननीय श्री गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाने होणार आहे. मराठी जाणणाऱ्या, मराठी वाचणाऱ्या कोणालाही गिरीश कुबेर यांच्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. आज वसंत व्याख्यानमालेचा समारोप आहे आणि त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता मी फक्त एवढंच सांगेन की श्री गिरीश कुबेर हे एक साक्षेपी संपादक आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आहेत. अनेक लोकप्रिय पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत आणि मुख्य म्हणजे एक अत्यंत मार्मिक टिप्पणी करणारे पत्रकार आहेत. सुरुवातीला इकॉनॉमिक टाइम्समध्ये त्यांनी काही काळ पत्रकारिता केली आणि तेव्हा इकॉनॉमिक टाइम्स सारख्या अर्थविषयक नियतकालिकामध्ये राजकारण विषयक विभागाचं संपादकपद त्यांनी भूषवलं आणि त्यानंतर गेली काही वर्ष ते लोकसत्तामध्ये संपादक या नात्याने कार्यरत आहेत. त्यांचे अग्रलेख, त्यांची परखड भाषणं याविषयी आपल्याला कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. मी त्यांच्या ओळखीचा समारोप करताना फक्त त्यांच्या काही पुस्तकांचा उल्लेख करीन. तेल आणि तेलाशी संबंधित अर्थकारण आणि त्याचे राजकारणावर असणारे पडसाद याचा मोठा अभ्यास कुबेर सरांचा आहे आणि या संदर्भात त्यांची एका तेलियाने आणि हा तेल नावाचा इतिहास आहे अशी 2 पुस्तकं अत्यंत गाजली. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण याचा मोठा अभ्यास, त्याचं सखोल विश्लेषण आणि त्याची नेमकी मांडणी यासाठी गिरीश कुबेर सर ओळखले जातात. पुतीन, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या संदर्भात महासत्तेचा आढावा घेणारं त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं, त्याचंही वाचकांनी स्वागत केलं. याशिवाय अधर्मयुद्ध, युद्ध जीवांचे यासारख्या पुस्तकांसाठी गिरीश कुबेर सर ओळखले जातात. तेव्हा वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्राचा समारोप आपल्या परखड व्याख्यानाने करावा अशी मी माननीय श्री गिरीश कुबेर सरांना विनंती करतो. माननीय श्री गिरीश कुबेर, धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो
या व्याख्यानमालेसाठी त्यांनी मला संधी दिली याबद्दल. काही वर्षांपूर्वी मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला एकदा आलेलो होतो. त्यावेळेला छान माणसं समोरासमोर यायची आणि तो एक वेगळा अनुभव होता. टिळक स्मारकच्या प्रांगणामध्ये तो घेता आला होता. पु ल देशपांडेने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की प्रथमदर्शनी प्रेमाला द्वितीय दर्शन हा उतारा असतो. म्हणजे पहिलं प्रेम हे दुसऱ्या दिसण्यानंतर पहिल्या पाहण्यात जे प्रेम बसतं ते दुसऱ्या दिसण्यानंतर हळूहळू कमी होत जातं. याचा संदर्भ इथे अशासाठी दिला, की पहिल्या भाषणानंतर म्हणजे एक भाषण झालं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आयोजकांनी या व्याख्यानमालेसाठी संधी दिली. याचा अर्थ ते विधान या इतक्यापुरतं तरी चुकीचं ठरलं, असं माझ्या समाधानापुरतं तरी मी मानू शकतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि महाराष्ट्राचं बुद्धिवैभव, बौद्धिक वैभव, बौद्धिक परंपरा या अनुषंगाने आपण या पुढचा जो काही माझा वेळ आहे त्याच्यात माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करीन. कारण महाराष्ट्राने मिरवावं अशी जर काही कुठली एखादी गोष्ट असेल तर मला असं वाटतं ही एकमेव आहे. पहिल्या जर काही 3, 4, 5 गोष्टी कुठल्या असतील महाराष्ट्राने अभिमानाने मिरवाव्या, त्यातली निश्चितच ही पहिल्या क्रमांकाची आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि बाकीच्या ज्या या अनुषंगाने जे काही महाराष्ट्राच्या मोठेपणाचे जे काही मुद्दे असतील ते या मोठेपणाच्या म्हणजे या बुद्धी परंपरेचा भाग म्हणून त्याच्यातनं उकळून आलेले आहेत, त्याच्यातनं उमलून आलेले आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्याकडे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष द्यायला हवं असं माझं मत आहे, असं मला वाटतं. आणि त्यासाठी माझा जमेल तितका वैयक्तिक पातळीवरती आणि अन्यत्र माध्यमाचा एक प्रतिनिधी म्हणून माझा प्रयत्न असतो. त्यामुळे त्याच अनुषंगाने आपण या पुढचा काळ हा व्याख्यानाचा आपण प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्राची ही परंपरा समजून घेण्याचा. किती समृद्ध आहे ही परंपरा. आता ज्या व्याख्यानमालेला आपण बसलेलो आहोत, व्याख्यानमालेत सहभागी झालेलो आहोत, ती व्याख्यानमाला आणखी 4 वर्षांनी 150व्या वर्षात पदार्पण करेल. 1875 साली महादेव गोविंद रानडे यांनी वक्तृत्वजिक सभा पुण्यामध्ये स्थापन केली आणि तिच्यामार्फत हे प्रबोधनाचा दीपमाळ ती तेव्हा पेटवली. अजूनपर्यंत तिचा दिवा तितक्याच ताकदीने पेटतोय, लोकांना प्रकाश देतोय. मला वाटतं 1943 साली पुण्याला एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले होते. कार्यक्रम हा या संस्थेसंदर्भातलाच होता. पण निमित्त होतं ते महादेव गोविंद रानडे यांच्या 101व्या जन्मशताब्दीचं. तर त्या दिवशी आंबेडकरांनी ते भाषण केलं. ते भाषण मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाने घरी गेल्यानंतर कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं मुळातनच वाचून बघावं. महाराष्ट्राच्या बुद्धी परंपरेचा इतका उदात्त गौरव अन्य कुणीही केला नसेल. एका कमालीच्या प्रचंड बुद्धिमानास तितक्याच ताकदीच्या कमालीच्या प्रचंड बुद्धिवाद्यांनी दिलेली एका अर्थाने ही सलामी होती म्हणूया, एका अर्थाने केलेलं त्याचं कौतुक होतं म्हणूया, की एका किंवा ज्योतीने तेजाची आरती असं गदी माडगुळकर म्हणून गेले, तसं बुद्धीने बुद्धीची केलेली आरती असं म्हणूया वाटलं तर. पण ते समजून घ्यायला अशासाठी हवं की अलीकडच्या काळामध्ये कोणी कुणाचं कौतुक करतो किंवा कोण कुणावर टीका करतो याच्यामध्ये पहिला निकष बऱ्याचदा आडनावाच्या विचाराचा असतो. पण त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्राच्या जो बौद्धिक परंपरेचा जो उदात्ततेचा जो काळ आहे त्याच्यामध्ये अशी परिस्थिती नव्हती. माणसं मुक्तपणाने एकमेकांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत. आंबेडकर त्या भाषणामध्ये असं म्हणाले की एका बाजूला समग्र महाराष्ट्राची बुद्धिमत्ता आणि दुसऱ्या बाजूला रानडे हे एकमेव असं जरी वर्गवारी केली तर त्याच्यात रानडेंची बुद्धिमत्ता ही समग्र महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेपेक्षा सरस ठरू शकेल. त्यांनी रानडेंच्या बुद्धीची उंची, त्यांच्या विचाराची खोली आणि दूरचं बघण्याची त्यांची क्षमता असा सर्व गणितीय अंगाने अतिशय सुंदर भाषण करून त्यांनी रानडेंचा गौरव केलेला आहे. तो अशासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्राची ही परंपरा समजून घेण्यासाठी तो सगळा काळच समजून घ्यायला हवा. का समजून घ्यायचा तो काळ? कारण हे 1800 म्हणजे
42ला त्यांचा जन्म, कारण 1943 साली जन्मशताब्दी नंतर च्या वर्षी हा कार्यक्रम झालेला होता. 1842, 1800 आणि हा सगळा 19व्या शतकाचा कालखंड हा युरोपमधल्या रेनेसा या नावाने जो काही कालखंड ओळखला जातो त्याच्या पाठीवर जन्मलेला. म्हणजे रेनेसा म्हणजे हा काळ का समजून घ्यायचा? तर आज जी काही युरोपची स्थिती आहे, बौद्धिक स्थिती, त्यानिमित्तानं झालेली सांपत्तिक स्थिती, त्यानिमित्तानं झालेली भौतिक प्रगती, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर तो आपल्याला रेनेसा समजून घ्यावा लागतो. 15व्या 16व्या शतकामध्ये ते गॅलिलिओचं असणं, पाठोपाठ मिकेलेंजेलो, लिओनार्दो दा विंची या सगळ्याचा शेवट होत 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 त्याच्यातनं एक ज्याला औष्णिक क्रांती म्हणता येईल अशा स्वरूपाचं वाफेचं इंजिन स्टीव्हन्सनचं तयार होणं, हा या क्रांतीचा बौद्धिक परंपरेच्या लागलेल्या दिव्याचा परिणाम आहे. त्या दिव्यानी इतका उजेड युरोपला दिला की त्या अख्ख्या कालखंडाच्या उजेडामध्ये 21व्या शतकापर्यंत युरोपचा प्रवास अतिशय विनासायास अत्यंत प्रागतिक पद्धतीने झाला. तसाच कालखंड, त्याच्याच उंचीचा कालखंड हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि मी महाराष्ट्राने म्हणतोय, हे महाराष्ट्राचा एक खंदा अभिमानी किंवा मराठी अभिमानी वगैरे वगैरे या अर्थाने अजिबात माझी ही मांडणी नाही. एक देशाच्या इतिहासाचा अभ्यासक या अर्थाने ही मी मांडणी करतोय. तसा एक तटस्थपणे अभ्यास करू गेलो तर महाराष्ट्राचं मोठेपण आपल्याला लक्षात येईल. उगीच एरवी अभ्यासाशिवाय शड्डू ठोकणं, छाती ठोकणं आणि मग गर्वसे कहो वगैरे याला काही फार बुद्धीची गरज नसते. कोणीही किमान काहीही कळणारा हे सगळं सहजपणे कळू शकतो आणि करू शकतो. तर तसं हे नाहीये. महाराष्ट्राचं हे मोठेपण आपण प्रामाणिकपणे समजून घ्यायला हवं. त्यासाठी महाराष्ट्राचा हा जो कालखंड आहे, त्याचं वर्णन माझ्या मते मिनी रेनेसा असं करता येऊ शकतं. म्हणजे एक पुनरुत्थान हा रेनेसाचा जर शब्दशः अर्थ घेतला, त्याला जवळचा जाणारा, तर भारतामध्ये महाराष्ट्राने या काळात बुद्धीच्या क्षेत्रामध्ये एक पुनरुत्थान पाहिलं. हे महत्व या काळाचं आहे. म्हणून तो काळ आपण समजून घ्यायला हवा. कारण त्या कालखंडानंतर महाराष्ट्रामध्ये हा जो सगळा बुद्धीचा एक मोठं पर्व आहे, ते सुरू झालं. त्याच्या आधी अर्थातच भारताचा भाग असलेला महाराष्ट्र हा परकीय सत्तेच्या अंमलाखाली आलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल देशावरती पूर्णपणे झालेला होता. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली होती. 1835-1840 या कालखंडामध्ये जमशेदजी टाटा यांचा जन्म आहे. त्याच कालखंडाच्या थोड्यासा पुढे गेल्यानंतर लॉर्ड मेकॉले यांची राजवट आहे, ज्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार भारतामध्ये करायला हवा असा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं एक मोठी शिक्षणाची परंपरा या देशामध्ये सुरू झाली. त्या मेकॉलेचा उद्धार वेगळ्या कारणाने आपण करतो ते सोडून देऊया. पण इंग्रजी शिक्षणाने जे काही भलं झालं ते एका अर्थाने त्याचं भलं करून घेण्याची क्षमता 2 प्रांतांनी दाखवली. पहिला प्रांत अर्थातच बंगाल, म्हणजे आता तर पश्चिम बंगाल, आणि दुसरा महाराष्ट्र. बंगालमधला भद्रलोक या नावाने जो काही एक वर्ग ओळखला जातो, मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि बौद्धिकदृष्ट्या त्यातल्या त्यात स्थिरस्थावर झालेला आणि प्रागतिक विचारांचा जो वर्ग आहे, हा झटाझटा इंग्रजी शिकायला लागला. टागोर त्याच्यामध्ये होते, राजाराम मोहन राय यांचं घराणं होतं. अतिशय हे लब्ध प्रतिष्ठित जमीनदार अशा पद्धतीची यांची घराणी ही पश्चिम बंगालमध्ये. राजाराम मोहन राय सुद्धा अत्यंत जमीनदारी खानदानी पद्धतीनं त्यांची बौद्धिक आणि आर्थिक श्रीमंती होती. महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठोपाठ हा इंग्रजी शिक्षणाचा मोठा प्रभाव पडला आणि तो अनेकांनी त्याचा फायदा करून घेतला. पहिल्यांदा जेव्हा बंगालमध्ये हे सगळं सुरू झालं त्यावेळेला याची सुरुवात ही बंगालमध्ये का झाली? कारण अर्थातच बंगाल हा महाराष्ट्राच्या पेक्षा आर्थिकदृष्ट्या जास्त सधन होता. त्याच्या बरोबरीनं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पश्चिम बंगालची आताची राजधानी कलकत्ता ही देशाची राजधानी होती. ब्रिटिशांचं बस्तान तिथे बसलेलं होतं. कलकत्ता एक व्यापाराचं केंद्र मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं. मुंबईचा जो काही उदय व्हायचा होता तो त्यावेळेला झालेला नव्हता. तो नंतरच्या कालखंडामध्ये झाला. म्हणून कलकत्ता ही देशाची राजधानी आहे. तर राजधानीच्या जवळ असणाऱ्या वर्गाला नेहमीच मोठा फायदा मिळतो. तसा तो फायदा कलकत्त्याला झाला. म्हणून त्या बाबतीमध्ये पश्चिम बंगाली किंवा बंगाली नागरिक, भद्रलोक हा महाराष्ट्राच्या पेक्षा थोडासा पुढे गेला. म्हणजे हे अशासाठी समजून घ्यायचं की जर तितका फायदा हा महाराष्ट्राला झाला असता
तर पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्र या बौद्धिक प्रगतीत आघाडीवर असला असता. याचा अर्थ काय? तर जेव्हा सामाजिक सुधारणेचा, बौद्धिक सुधारणेचा आपण विचार करतो, तेव्हा पहिलं नाव कुणाच्याही मनामध्ये येतं, ते असतं अर्थातच राजाराम मोहन राय यांचं. आता राजाराम मोहन राय हा गुलामी पद्धतीने त्यांचा उल्लेख झाला. खरं नाव त्यांचं राममोहन राय असंच असायला हवं. ते राजा सदृश्य त्यांचं जगणं वागणं होतं. म्हणून त्यांना राजाराम मोहन राय म्हटलं जातं आणि बंगाली नावांची जी काही आपण मराठी मोडतोड करतो, ते एक पद्धतीने आपण एक सलगपणे त्याचा उल्लेख करतो. राजाराम मोहन रॉय अशा पद्धतीने त्याची मांडणी केली जाते. तसं नाहीये. राजा ही त्यांना दिली गेलेली उपाधी होती. इतकी समृद्धी त्यावेळेला त्यांच्याकडे होती, की स्वतःच्या पैशाने ते इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये, रशियामध्ये विविध प्रांतांचा अभ्यास करण्यासाठी, भाषिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने जाऊ शकत होते. त्यामुळे या ज्ञानाच्या परिशीलनानं आलेली एक बौद्धिक परिपक्वता त्यांच्या ठायी होती आणि त्याच्यातनं त्यांनी हा स्त्री शिक्षणाच्या आधीचा जो टप्पा होता, ज्याच्यामध्ये सतीच्या प्रथेला विरोध त्यांच्याकडनं झाला. ही चुकीची प्रथा आहे, त्यांच्याकडनं मांडणी झाली. त्यानंतर म्हणजे 1833 साली राजाराम मोहन राय गेले. त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये तितकाच एक प्रगल्भ म्हणता येईल, तितकाच देदीप्यमान एक बौद्धिक तारा उदयाला आलेला होता. तो आपलं काम करू लागलेला होता, आपली मांडणी करू लागलेला होता आणि त्याचं श्रेय हे महाराष्ट्राने मिरवायला हवं इतकं खरं आहे. पण अनेकांना हे माहिती नसतं. अनेकांना हा गौरवाचा भाग माहीत नसतो. त्याच्यामुळे त्या महत्त्वाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होतं. त्या व्यक्तीचं नाव अर्थातच बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचं काम दर्पण एक नियतकालिक, साप्ताहिक काढण्याच्या पेक्षा कितीतरी मोठं आहे. त्याचंच त्यांनी गमतीचा भाग असा, की त्याचं त्यांनी इंग्रजी दैनिक पण काढलेलं होतं आणि त्याचं नाव मिरर असं होतं. बरोबर? दर्पण हा मराठी शब्द घेतला तर त्याचं भाषांतर इंग्रजी अर्थाने मिरर असं होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या पत्रकारितेचा दर्पण ते मिरर हा प्रवास सुद्धा अलीकडे आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्या गमतीचा भाग सोडून देऊया. तर दर्पणपेक्षा अनेक अंगाने त्यांनी आपली बुद्धीची प्रगल्भता दाखवून दिलेली होती. ते प्राध्यापक होते एल्फिस्टन महाविद्यालयाचे सहप्राध्यापक होते. गणित शिकवायचे, खगोलशास्त्र शिकवायचे. अनेक अंगाने त्यांना जगण्याचा बुद्धीच्या अंगाने वेध घेता येत होता. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, अरेबिक इतकंच काय अगदी गुजराती, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मुंबईतली वेधशाळा स्थापन होण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. यांच्या या बौद्धिक दर्शनाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कोण-कोण होते हे सांगितलं तर आजच्या महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या मित्रपरिवारासाठी किंवा छोट्या-छोट्या वर्तुळांमध्ये वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेण्यासाठी भाषणं करत, मार्गदर्शन करत. त्याच्यामध्ये नैमित्तिकपणे येणारा एक माणूस होता. त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादाभाई नौरोजी. एका पारशी स्वतः नौरोजी उच्च विद्या विभूषित होते. अशा पारशी माणसाने मराठी माणसाच्या व्याख्यानाला त्यावेळेला याची त्याला गरज वाटावी. याच्यातनं बुद्धीच्या उंचीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. तर हा कालखंड महत्वाचा कारण भाई नौरोजींसारखा माणूस जिथे येत होता त्याच ठिकाणी अशी बौद्धिक चर्चा होत होती. त्या चर्चेचा रोख असा असायचा आणि बाळशास्त्री जांभेकर त्याच्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे, की इथल्या प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट करायला हवी, की ती म्हणजे पुढच्या पिढीला इंग्रजी शिकवायला हवं. आधुनिक शिक्षणाचा ध्यास आपण घ्यायला हवा. आधुनिक ज्ञान विज्ञानाचा आधार आपण घ्यायला हवा आणि तो आधार घेत आधुनिक जग आपण समजून घ्यायला हवं. तरच प्रगती होऊ शकेल. आता पुढे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीला वाघिणीचं दूध वगैरे म्हटलं. त्याच्या आधी बाळशास्त्री जांभेकरांसारखा एक संपादक, क्रियावंत, बुद्धिमान हा इंग्रजीचा प्रसार करत होता. पण त्याच वेळेला त्या इंग्रजीच्या अभ्यासातून त्यांना हे दिसत होतं, फार महत्वाचा मुद्दा आहे, की इंग्रज भारताचं शोषण करतायत. कच्चा माल भारतातनं जातोय इंग्लंडला आणि त्या कच्च्या मालाच्या बदल्यामध्ये भारतामध्ये जे काही येतंय, पक्का माल येतोय, ज्या पद्धतीने भारतीयांवरती कर लावला जातोय, हा सगळा भाग हा बाळशास्त्री जांभेकर स्वतःच्या अभ्यासातनं दाखवत होते आणि त्याच वेळेला तो दाखवता हे सगळं आपण शिकून घ्यावं म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल
एवढे सांगण्याची त्यांची प्रज्ञा होती, त्या पद्धतीने सांगण्याचा त्यांच्याकडे धैर्याचा भाग होता आणि तशी शुद्ध तर्कवादी मांडणी होती. तर महाराष्ट्रामध्ये तर्कवादाचा उदय आपण निश्चिंतपणे असं म्हणू शकतो की त्याच्यामधला एक महत्वाचा वाटा हा बाळशास्त्री जांभेकरांच्या मध्ये होता, त्यांच्यापासून सुरू झाला. म्हणजे हे असं का म्हणायचं, याचं कारण असं की राजाराम मोहन रॉय यांनी जरी सती प्रथेच्या निमित्तानं, तिला विरोध करण्याच्या निमित्तानं समाज सुधारणेची मुहूर्तमेढ पश्चिम बंगालमध्ये रोवली असली तरी पुढच्या कालखंडामध्ये पश्चिम बंगालमधली ही सामाजिक वृत्ती किंवा समाज सुधारणेची ओढ ही धार्मिक अंगाने वाढलेली आहे. म्हणजे ज्याला थिओसॉफिकल व्ह्यू पॉइंट असं म्हणता येईल. थिओसॉफिकल अंगाने ही पश्चिम बंगालमधली बौद्धिक धारणा गेली. तसं महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रामध्ये मुळात समाज सुधारणेचं जे काही बीज रोवलं गेलं, बाळकडू महाराष्ट्राला मिळालं, हेच मुळात करकरीत बुद्धवादानं मिळालं. बुद्धिवादाने महाराष्ट्राची ही बौद्धिक परंपरेची जी काही रोपणी झालेली आहे ती याच्यातनं झालेली आहे आणि त्याचं शिंपण हे अशाच बुद्धिवादानं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांच्या नंतर एक प्रचंड मोठी ताकदीची प्रज्ञावानांची पिढीच्या पिढी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. त्यांची नावं जरी बघितली ना तरी थक्क व्हायला होतं. त्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, भास्कर पांडुरंग तरखडकर आहेत, आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी नावाने आपण ज्यांना ओळखतो ते आहेत, महात्मा ज्योतिबा फुले त्याच परंपरेमध्ये आहेत, मामा परमानंद नावाने जे ओळखले जात होते ते पंडित विष्णू परमानंद ते शास्त्री ते होते. पुण्यातच आज जी संस्था अत्यंत आदरणीय आणि प्राच्यविद्येसाठी ओळखली जाते ते भांडारकर संस्थावाले आजी भांडारकर आहेत, नारायण महादेव दोषी आहेत, महादेव गोविंद रानडे अर्थातच ते त्यांचं नाव घेतलं, विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, केटी तेलंग, जस्टिस तेलंग नावाने ओळखले जातात ते आहेत, गणेश वासुदेव जोशी आहेत, नारायण गणेश चंदावरकर हे आहेत आणि अर्थातच पंडिता रमाबाईंसारखी एक विदुषी त्याच्यामध्ये आहे. त्यांच्या त्या मालिकेचा शेवट हा अगदी धोंडो केशव कर्व्यांच्या पर्यंत आपल्याला नेऊन ठेवता येतो. 1858 सालचा धोंडो केशव कर्व्यांचा जन्म, अतिशय प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं. अलीकडेपर्यंत 1965 पर्यंत ते हयात होते. या सगळ्या परंपरेची सुरुवात ही आपल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून झाली आणि या सगळ्या मंडळींनी इतकं एकापेक्षा एक म्हणजे याला याच्या ज्ञानाने डोळे आपले दिपून जावेत आणि दुसरीकडे नजर वळवावी तर तिथे तितकाच एक तेजपुंज तारा आपल्या बुद्धीच्या प्रभावाने आपल्याला पुन्हा एकदा डोळ्यासमोर अंधारी आणतो. इतकी प्रज्ञावान ही माणसं एका कालखंडामध्ये त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेली आणि म्हणजे त्यांच्या मांडणीची ताकद जरी तुम्ही लक्षात घेतली, लोकहितवादींच्या शतपत्रे तुम्ही वाचायला घेतली तर तुम्हाला जाणवेल की काय काय पद्धतीने या माणसाने विचार केला. बाळशास्त्री जांभेकर हे करशास्त्रावरती मांडणी करत होते की इंग्रज कसे मोठ्या प्रमाणावरती कर आपल्याकडनं आकारतात आणि ही कर व्यवस्था कशी आहे. रिव्हर्स ड्रेन, रिसोर्सेस ड्रेन हे शब्द अलीकडे आपण सर्रासपणे वापरतो. बाळशास्त्री जांभेकरांनी त्यावेळेला ही सगळी मांडणी केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी दाखवून दिलेलं आहे की इंग्रजांच्या कर पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावरती भारताचं नुकसान होत आहे. याचाच आधार घेत पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या विद्वानांनी आपापली मांडणी केली आणि या सगळ्या मांडणीमध्ये समाज सुधारणा हा त्यातला एक मोठा आधार होता, हा त्याचा केंद्रबिंदू होता आणि त्या पद्धतीनं या प्रत्येकाने आपापल्या कोणी विवाहाचा मुद्दा मांडला, कोणी स्त्री शिक्षणाचा मुद्दा मांडला, कोणी जाती व्यवस्थेच्या विरोधात मुद्दा मांडला. हे सगळे एक लक्षात घ्यायला हवं यातलं की ही नावं ही इतकी तेजपुंज आहेत की त्यांच्या एकेकाच्या वरती खरं म्हणजे एक दिवस व्याख्यान देता येईल इतकं त्यांचं मोठं काम आहे. पुढचं वर्ष किंवा 150वें वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने या 30-40 मान्यवर सहज हे सगळं आहे. त्या प्रत्येक मान्यवरावरती एक दिवसाचं व्याख्यान करता येईल इतकी ताकद या त्यावेळेच्या महाराष्ट्रामधल्या ऐतिहासिक कामामध्ये आहे आणि कुठल्या क्षेत्रात यांनी काम केलं नाही. आता आपण मगाशी महादेव गोविंद रानडेंचा उल्लेख केला न्यायमूर्तींचा. मग आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल आणि हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आता सध्या जरी भले तो राजकीय दृष्ट्या टिंगलीचा किंवा एका विशिष्ट वर्गाच्या अवमान करण्याच्या विषयाचा तो भाग झालेला असेल, पण काँग्रेस हा शब्द म्हणजे पक्ष म्हणत नाहीये मी,
1885 साली जेव्हा ती काँग्रेस स्थापन झाली मुंबईच्या सभागृहामध्ये, त्याच्यापासून आधीपासून जी 2-1 वर्ष त्याची तयारी सुरू होती. प्रार्थनोत्तेजक सभा आहे, वक्तृत्तेजक सभा आहे, अनेक अंगाने राजकीय संघटन कसं व्हायला हवं आणि हे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण देशाच्या प्रगतीचा विचार करायला हवा. तर त्यावेळेला काँग्रेस हा शब्द हा महादेव गोविंद रानडे या व्यक्तीने दिलेला आहे. आपल्याला माहीत करून घ्यायला सुद्धा महत्वाचा असा मुद्दा आहे हा. तर प्रत्येक अंगाला, जगण्याच्या प्रत्येक अंगाला या महाराष्ट्राने त्यावेळेला बुद्धीच्या अंगाने स्पर्श केलेला आहे. यातला महत्वाचा मुद्दा कुठला? बुद्धीच्या अंगाने हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे या देशाची मांडणी किंवा आपण जर वैचारिक परंपरा लक्षात घेतली, तर बंगाल हा एक बुद्धिवादी देश, उत्तर ही आजतागायत भावनेच्या नादात आणि भावनेच्या भरात अनेक गोष्टी करण्यामध्ये अडकून गेलेली आहे. दक्षिण काही प्रमाणात निश्चितच बुद्धिवादी आहे. रामशास्त्री पेरियार आणि त्यांचं काम किंवा द्रविड मुन्नेत्र कळघम सारख्या पक्षाचं नास्तिक असणं, हे सगळं नंतरच्या कालखंडामध्ये दक्षिणेकडे आहे, ते मोठ्या प्रमाणावरती आहे. पण त्या दक्षिणेचा कदाचित भाषेच्या अडचणीमुळे असेल, कदाचित लिपीच्या अडचणीमुळे असेल, त्याचा प्रभाव हा उत्तरेवरती जितका पडायला हवा तितका पडला नाही. आणि देशाचं दुर्दैव असं की अर्थात जगात सगळ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. इतिहास हा नेहमी जेत्याच्या नजरेतनं मांडला जातो. म्हणजे जेता जो कोण आहे तो इतिहासाकडे बघतो. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर बघितलं तर आपण इंग्लंडच्या नजरेतनं जगाकडे बघत असतो. म्हणजे आपल्याला विन्स्टन चर्चिल हे पुण्यवान वाटतात. आहे त्यांचं काम मोठं आहे, त्याच्यात शंकाच नाहीये. पण त्यांनी सुद्धा अगदी घृणास्पद कृत्य केलेली आहेत. म्हणजे घृणास्पद शब्द वापरावा अशी कृत्य केलेली आहेत ते आपल्याला माहिती नसतं. म्हणजे 1919 साली ज्यावेळेला ऑटोमन साम्राज्य लयाला जात होतं आणि त्यावेळेला पहिलं महायुद्ध संपत आलेलं होतं आणि पहिल्या महायुद्धामध्ये रासायनिक अस्त्रांची निर्मिती झालेली होती. म्हणजे जर्मनीतल्या आज ज्या औषध कंपन्या नावाने ओळखल्या जातात, त्यांचा उगम हा महायुद्ध काळात त्यांनी माणसं मारण्याच्या क्षमता कशी वाढवता येईल रासायनिक अंगाने याचा शोध करण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि या जवळपास सगळ्या कंपन्या ज्या आज आदरणीय आहेत, त्या मूळच्या रसायनास्त्र निर्मित्या कंपन्या आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं, इंग्लंडमधल्या सुद्धा. तर जर्मनीने जी काही रसायनास्त्र विकसित केलेली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने सुद्धा स्वतःच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती रासायनिक अस्त्रांचा विकास सुरू केला आणि त्यांना त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती यशही आलं. म्हणजे ते यश किती आलं, तर त्याच्यातल्या एका रसायनास्त्रामुळे पहिल्या महायुद्धामध्ये एका व्यक्तीला अंधत्व आलं आणि त्या रसायनास्त्र वापरल्या गेल्यामुळे त्या ज्या काही वेदना व्हायच्या अंधत्व येताना, त्याचं वर्णन त्यावेळेच्या शास्त्रज्ञांनी करून ठेवलं की डोळ्यात 100 सुया एकाच वेळी टोचल्या जाव्यात, इतक्या वेदना होतात त्या रसायनास्त्रांनी, असं त्यावेळेला लिहिलं गेलं होतं. आणि ज्या व्यक्तीला या वेदना भोगाव्या लागल्या आणि त्याच्यातनं जगाचा इतिहास नंतर बदलला. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, माहिती असेल त्यांना भेट झाल्याचा आनंद होईल या इतिहासाला. त्या व्यक्तीचं नाव हिटलर. हिटलर हा इंग्रजांच्या रसायनास्त्राचा बळी होता. काही काळ त्याला अंधत्व आलेलं होतं. तर त्या रसायनास्त्राचा पुढचा टप्पा होता की जीव घेणं. म्हणजे नुसतं अंधत्व येऊन चालणार नाही, माणसं मारायला हवेत. तर इंग्लंडला जेव्हा लक्षात आलं की अशी आपण रसायनास्त्र विकसित झालेली आहेत, त्यावेळेला प्रश्न असा पडला की या विकसित झालेल्या अस्त्रांची चाचणी घ्यायची कुठे? कारण या अस्त्राने माणसं मरत असतील, तर माणसं मरतायत का ह्याचा प्रत्यय आल्याखेरीज हे अस्त्र आहे मान्य करणार कसं? तर असा त्या शास्त्रज्ञांचा पडलेला प्रश्न त्यावेळेला त्यांनी तो सरकारमध्ये उच्चपदस्थ असलेल्या व्यक्तीला विचारला. त्या उच्चपदस्थ असलेल्या व्यक्तीनं लेखी या सगळ्यांना कळवलं, ही रसायनास्त्रांची जर चाचणी घ्यायचीच असेल, तर त्यासाठी उत्तम जागा म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान यांची सीमारेषा आहे. अनागर अशा स्वरूपाची ही वस्ती आहे आणि ती माणसं मेली तरी काही फारसं कोणी बभरा त्याचा होणार नाही, फारसं कोणी काही बोंब ठोकणार नाही आणि आपलं वरती काही फार मोठं पालट येणार नाही. त्याच्यामुळे इथे बेलाशकपणे रसायनास्त्रांची आपण चाचणी घ्यावी आणि असं सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव विन्स्टन चर्चिल. पण ते जेते आहेत, त्यामुळे आपण त्या जेत्यांच्या नजरेतनं बघत असतो. तद्वत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा किंवा देशाचा जो काही इतिहास आहे, हा जेत्याच्या नजरेतनं बघायची सवय लागल्यामुळे आपण उत्तरेच्या नजरेतनं या सगळ्याकडे बघतो. त्यामुळे जे विंध्याच्या दक्षिणेला जे प्रांत आहेत, आपल्यापासून जी सुरुवात होते, त्याच्यावरती त्या प्रांतांवरती मोठा अन्याय झालेला आहे इतिहासामध्ये.
म्हणून महाराष्ट्राचं अनेक अंगाने जे फुलत आलेलं कर्तृत्व आहे हे देशासमोर आलेलं नाहीये. म्हणजे या व्याख्यानमालेचा निमित्त असेल, पण जो काही तरुण वर्ग हे ऐकत असेल त्यांनी हे सगळं समजून घ्यायला हवं, कारण या तरुणांच्या मार्फतच हे सगळं आपण देशासमोर मांडू शकू. तर ही इतकी उदात्त परंपरा इथे जन्माला येत होती. त्याच पुण्यामध्ये एका तरुणाला त्याच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला जायची संधी मिळाली आणि तो छान विवाह समारंभ झाला. नंतर ते काय मिरवणूक वगैरे असते घोड्यावरनं किंवा काय, त्यावेळेला असेल ती पद्धत. अजूनही अर्थात दुर्दैवाने दिसते तशी प्रथा. तर त्यावेळेला जोरातच असणार ती. तर त्या मिरवणुकीमध्ये या तरुणाचा अपमान झाला. कारण का? तर हा ब्राह्मण नव्हता. लग्न ब्राह्मण तरुणाचं होतं, मित्राचंच त्यांच्या. पण त्याचं इतकं त्यांना वाईट पद्धतीनं वागवलं गेलं, "ए जरा तू दूर हो" वगैरे, वगैरे. कारण जे काही आपल्याला ही सगळी प्रथा कशी होती हे माहिती आहे. तर त्याच्यातनं त्या अपमान झालेल्या तरुणानं ब्राह्मण्याविरोधात आणि एकंदरच दलित आणि महार आणि शोषित या नावाने जे काही ओळखले जातात त्यांच्या पुनरुत्थानाची चळवळ सुरू केली आणि त्याचं त्या व्यक्तीचं नाव ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिबा फुले आपण म्हणतो, अतिशय आदराने नाव घेतो. त्याची सुरुवात ही अशी झालेली आहे. आणि हा मुद्दा अशा अर्थाने सांगतो, की जितके बाळशास्त्री जांभेकर उच्च विद्याविभूषित होते, जितके मगाशी जी काही मान्यवर त्यांची नावं घेतली ते उच्च विद्याविभूषित होते, तितकंच अतिशय सुंदर शिक्षण महात्मा फुलेंचं सुद्धा झालेलं होतं. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा असा की हे सगळे इंग्रजी शिक्षणात झालेलं होतं. सगळे इंग्रजी माध्यमातनं इंग्रजी माध्यमातनं नाही, पण इंग्रजी चा अभ्यास करून जागतिक घडामोडींचा परामर्श घेण्याइतके बौद्धिकदृष्ट्या सक्षम होते. त्याच्यामध्ये अर्थातच त्यावेळेला मिशनरी होते. ख्रिस्ती धर्मगुरू या सगळ्या शिक्षणाच्या प्रसारामध्ये होते. अगदी महात्मा फुलेनं सुद्धा नगरला जेव्हा ते गेले होते, तेव्हा ते काही शाळेचं चांगलं दर्शन झालं. ती धर्मगुरूंची शाळा होती. त्याच्यातनं स्त्री शिक्षणाची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्याच्यातनं त्याचं मोठं काम सुरू झालं, जे पुण्यासारख्या ठिकाणी झालं. आणि त्यांची पत्नीच या सगळ्यामध्ये त्यांना मोठी साथ देणारी होती. तिने त्यांचं काम सावित्रीबाई फुले हे तितकंच मोठं आहे. सांगायचा मुद्दा असा की एका बाजूला पश्चिम बंगालने समाज सुधारणेमध्ये आघाडी घेतलेली होती. महिलांच्या हक्काविषयी, विधवांच्या पुनर्विवाहाविषयी आणि सती प्रथेला विरोध करण्यामध्ये पश्चिम बंगाल पुढे होता. पण महिला शिक्षणासारखा अतिशय ज्वलंत मुद्दा की ज्याच्यामुळे पुढे जगाची प्रगती झाली, हा मात्र महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. हा पुण्यामध्ये घडलेला आहे. त्यामुळे सर्व जे काही सामाजिक दृष्ट्या ज्या देशाला पुढे नेणारे मुद्दे आहेत, हे सर्वच्या सर्व हे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. आता असं मी म्हणत असताना मी महाराष्ट्राचा दुराभिमानी असं वाटू शकेल. साहजिकच आहे की असं एखाद्याचं सर्व गुणसंपन्न असल्यासारखं कौतुक करणं म्हणजे त्याला अलीकडच्या काळात शब्द वापरला तर भक्त आहे की काय वगैरे असं वाटायला लागणं. आणि आंबेडकरांनी लिहिलेलंच आहे की भक्ती ही धर्म परंपरेमध्ये अतिशय स्वागतार्ह असू शकेल, पण सामाजिक अंगामध्ये भक्ती ही नेहमीच धोकादायक असू शकते व्यक्तिपूजेचा धोका लक्षात घेतला तर. आता हेही सांगणारा सुद्धा मराठी माणूस आहे, आपण लक्षात घ्यायला हवं. तर नाही, म्हणजे महाराष्ट्रात सगळंच काही उदात्त आहे, सगळंच आपण त्याच अर्थाने विचार करावा असं नाही. तर विचार कुठल्या अंगाने करावा, तर महाराष्ट्र ज्याला इंग्रजीचा जर आधार घ्यायचा झाला, तर एक पॅराडॉक्सिकल स्टेट असं म्हणता येईल. म्हणजे एक विरोधाभासी राज्य आहे, विरोधाभासी प्रांत आहे. म्हणजे काय? तर अत्यंत प्रगल्भ काळाच्या पुढे जाणाऱ्या सामाजिक सुधारणांचा विचार या महाराष्ट्रामध्ये घडला. स्त्री शिक्षणाचा विचार या महाराष्ट्रामध्ये घडला. विधवा विवाहाचा असेल, पुनर्विवाहाचा मुद्दा असेल, धोंडो केशव कर्वे सारख्या मोठ्या माणसाने या महाराष्ट्रातच आपली संस्थात्मक उभारणी केली. पण याच महाराष्ट्रामध्ये अलीकडेपर्यंत स्त्री भ्रूण हत्या होत होत्या किंवा होतात अजूनही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणांची मोठी फळी तयार झाली. याच महाराष्ट्रामधला एक मुलगा इंग्लंडमध्ये शिकायला होता. तिथे त्यांनी इतक्या तरुण म्हणता येईल त्याला मुलगा म्हणणं योग्य नाही. एक तरुण इंग्लंडमध्ये शिकत होता आणि त्या इंग्लंडमध्ये त्या शिक्षणामध्ये त्याला स्वतःचं बौद्धिक सामर्थ्य इतकं
झळाळून त्या देशाला दाखवता आलं, की तेव्हाच्या अनेक अर्थतज्ञांनी तोंडात बोटं घातली. अरे हा काय पोरगा आहे हा, म्हणजे काय त्याचं तरुणाचं कौतुक करावं की ते थोडं, इतकी गुणग्राहकता त्यावेळच्या इंग्रजी पंडितांनी दाखवली. आणि मग या तरुणांना इंग्लंडमध्ये असताना एक मुद्दा हातामध्ये घेतला, त्यामुळे भारतीय रुपयाचं मूल्य काय असेल? आता त्या तरुणाचं वय काय आणि तो देश पारतंत्र्यातला, तर त्याच्यातनं इंग्रजांच्या सरकारसमोर आणि समोर रुपयाचं मूल्य किती असायला हवं, काय असायला हवं, ते कसं ठरवायला हवं. कारण आपल्याला माहिती असेल की देशाच्या चलनाचं मूल्य हे त्यावेळेला सोन्याशी संबंधित ठरवलं जात असे. म्हणजे देशात जितकं सोनं तितक्याच मूल्याचं जर चलन छापलं किंवा चलन तयार केलं तर त्याची किंमत वगैरे असे अनेक निकष लागलेले असायचे. तर या सगळ्याचा विचार करत त्या तरुणाने या रुपयाच्या मूल्याला हात घातला आणि त्याच्यातनं भारताच्या रुपयाचं, म्हणजे पारतंत्र्यात असून सुद्धा भारताच्या रुपयाचं मूल्य ठरवण्यासाठी राणीच्या सरकारला एक समिती नेमावी लागली. त्या समितीची पुढची परिणती किंवा त्या समितीचा पुढचा टप्पा म्हणजे जी रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँकेचा जन्म हा मराठी माणसाच्या अशा प्रयत्नानंतर झालेला आहे. हे लक्षात घ्यायला हवं. आर्थिकदृष्ट्या एवढा प्रचंड मोठा विचार करणारा महाराष्ट्रामध्ये नंतर मात्र आर्थिक प्रगती चं तितकं महत्व राखलं गेलं नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी याच्यामध्ये गरिबीचं एक उदात्तीकरण होत गेलं. या देशाचा जागतिक पातळीवरती, वैश्विक पातळीवरती अत्यंत नावाजला गेलेला किंवा अत्यंत आदरणीय ठरलेला राजकीय विचारवंत किंवा राजकीय सत्पुरुष म्हणजे कोणतं? मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा करण्यामध्ये या मराठी माणसाचा वाटा आहे. तर पुण्यामधले अर्थातच गोपाळकृष्ण गोखले. 1905 सालच्या बंगालच्या फाळणीनंतर जी काही देशामध्ये घुसळण सुरू झाली, त्यानंतर एकमेकांच्या राजकीय भूमिका कशा-कशा नक्की होत गेल्या, हे सगळं गोपाळकृष्ण गोखले अतिशय उघड्या मनाने आणि उघड्या बुद्धीनं पाहत होते. त्याच काळात त्यांना इंग्लंडमध्ये जायची संधी मिळाली. केम्ब्रिजमध्ये त्या काळात त्यांनी भाषण दिलेलं आहे, की जे भाषण जॉन केन सारखा पुन्हा एकदा दुसरा एक अर्थतज्ञ थक्क झालेला आहे. त्यांचं मांडणी अशी त्याची, की या तरुणाला भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये लक्ष ठेवायला हवं, इतका तो प्रज्ञावान आहे. तर सांगायचा मुद्दा हा, की मोहनदास करमचंद गांधी नावाचा तरुण दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही करतोय, त्या कामाचा मोठेपणा जाणणारा भारतीय हा मराठी होता. त्या मराठी माणसाने गांधींवरती जे काही संस्कार केले, त्याच्यातनं तयार झालेला महात्मा हा भारतीय संत आता अलीकडच्या काळामध्ये या 20व्या-21व्या शतकाने जगाला भारताने जगाला काय दिलं असं जेव्हा प्रश्न येतो, तर सरसकटपणे उत्तर अगदी ओबामा यांच्यापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष यांनी दिलेलं उत्तर महात्मा गांधी असं आहे. त्या गांधींना महात्मा करण्याचं महत्कार्य हे मराठी माणसांनी केलेलं आहे. त्याच्यातलाच विरोधाभास असा, की त्या गांधींच्या हत्येचं कार्य करणाराही मराठी माणूस आहे. तोही पुण्यातलाच आहे. याच कहाणीचा पुढचा भाग असा, की ज्या देशाने ज्या प्रांतांनी हे सगळं घडवलं, ज्याच्यातनं महात्मा गांधी महात्मा म्हणून उदयाला आले, ज्यांच्यातनं पुढे गांधीवाद तयार झाला, ज्याच्यातनं पुढे गांधी एक राजकीय परंपरा तयार झाली, त्या परंपरेचा पहिला पाईक हा सुद्धा मराठी माणूस आहे. विनोबा भावे. म्हणजे गांधींच्या संदर्भात हे सगळं घडवून आणणारे हे आपण महाराष्ट्रातले जन आहोत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे एका बाजूला त्यांना महात्मा करणं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा जीव घेतला जाणं, हे सगळं मराठी माणसाच्या भूमीतनं झालेलं आहे. आणि हे सर्वच बाबतीत म्हणता येईल. 1905 चा मगाशी दाखला दिला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली. पश्चिम बंगालची फाळणी आणि मग त्याच्यातनं मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता हिंदूंनाही काहीतरी करायला हवं असं वाटायला लागलं. त्याच्यातनं हिंदू महासभेचा जन्म झाला. मग मदन मोहन मालवीय वगैरे हे सगळे नावं आपल्याला माहिती असतात. तर त्या हिंदू महासभेला काही तितक्या ताकदीनं आपलं काम करता येत नव्हतं किंवा प्रभाव त्यांचा पडत नव्हता. हे बघून काँग्रेसमध्ये असलेला अशाच विचाराचा एक तरुण अस्वस्थ झाला. त्या अस्वस्थ होणाऱ्या तरुणाचं एक दुसरं गंमत म्हणजे तोही मराठी तरुण होता. त्याला लक्षात आलं, की हे हिंदू महासभेकडनं जे काही होत नाही, ते हिंदू महासभेशी संलग्न होते. पण हिंदू महासभेला
त्यांचं ते काही डोळ्यासमोरचं लक्ष आहे हिंदू प्रचाराचं, ते काही पूर्णपणे ताकदीने करता येईल असं या तरुणाला वाटलं नाही. म्हणून त्यांनी स्वतंत्र संघटना काढण्याचा निर्णय घेतला. ती स्वतंत्र संघटना काढणारा हा तरुण मराठी होता. त्या स्वतंत्र संघटनेचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. हिंदू महासभेतनं हा तरुण फुटून निघाला. त्याचं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, ज्यांनी राष्ट्रसंघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. त्याच्यानंतर त्याच वर्षामध्ये म्हणजे किती महाराष्ट्राचं मोठेपण आपण लक्षात घ्यायला हवं. समाजवादी विचाराची जी काही पहिली अधिवेशनं झाली ती घडली आणि त्याच्याबरोबर साम्यवादी विचाराची जी मांडणी झाली, म्हणजे CPIM हा पक्ष नव्हता, मार्क्सवादी कम्युनिस्ट हा पक्ष नव्हता, CPI होता, म्हणजे नुसते कम्युनिस्ट पक्ष होता. कारण नंतर तो फुटून मग CPIM तयार झाला. तो महाराष्ट्रातला आहे. समांतर जन्म हा महाराष्ट्रामध्ये मोठं अधिवेशन पार पडलेलं आहे. म्हणजे एका बाजूला आज सहजपणे ज्याचा उल्लेख केला जातो उजवी विचारधारा, तिला प्रत्युत्तर देणारी डावी विचारधारा, ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये तितक्याच ताकदीने जन्माला आलेली आहे. त्या डाव्या विचारसरणीचं ते अधिक टोकदार असं एक नवीन शाखा त्यातनं तयार झाली, त्यांना रॉईस्ट या नावाने ओळखले जातात. त्याचा जो प्रणेता आहे हा मानवेंद्रनाथ नावाचा राजकीय विचारवंत, हा महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मूळचे बंगालचे, नंतर परदेशात जाऊन त्यांनी आपल्या पंथाचा प्रचार केला. पण तो त्यांना जी काही भूमी तयार झाली, म्हणजे रॉईस्ट पंथ हा जो काही तयार झाला, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, रा महाजनी, बॅरिस्टर तारकुंडे, गोविंदराव तळवळकर यांच्यापर्यंत ही सगळी नावं रॉईस्ट म्हणून घेणाऱ्यांची होती. बुद्धिनिष्ठ जे मानले जातात, तर्कवादी जे मानले जातात, हे सगळे रॉईस्ट परंपरेचे. सांगायचा मुद्दा हा, ही महाराष्ट्रातली ही रॉईस्ट परंपरा पश्चिम बंगालच्या नेत्याच्या नावानं जी तयार झाली ती महाराष्ट्रात सक्षम झाली किंवा दष्टपुष्ट झाली. तर महाराष्ट्र हे असं ज्याला म्हणता येईल बौद्धिक एक नंदनवन आहे की जिथे अनेक विचारधारा फुलल्या. अलीकडच्या कालखंडामध्ये आंबेडकरांच्या नंतर 1955 आणि त्याच्या आधी रिपब्लिकन पक्ष त्यांनी जो स्थापन केलेला होता, दलित विचार हा महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल की 1902 मध्ये म्हणजे ज्या वेळेला राखीव जागा आंदोलन किंवा दलित आणि दलितेतर वगैरे प्रश्न सुद्धा नव्हते, त्यावेळेला एका मराठी संस्थानिकाने पहिल्यांदा आपल्या संस्थानामध्ये राखीव जागा जे मागास आहेत त्यांना द्यायला सुरुवात केली आणि ते संस्थान म्हणजे कोल्हापूर. शाहू महाराजांचं ते मोठं काम आहे. त्याच वेळेला देशामधल्या दुसऱ्या एका संस्थानिकालाही असंच वाटलं की नाही आपल्या राज्यातले जे काही मागास आहेत, म्हणजे ब्राह्मणेतर किंवा प्रगत समाजेतर जे वर्ग आहेत त्यांना आपण राखीव जागा देऊन त्यांच्या प्रगतीच्या संधी वाढवायला हव्यात. आता तोही परत योगायोग असा की तो संस्थानिकही महाराष्ट्रातलाच होता, तोही मराठी संस्थानिकच होता, भले ते संस्थान महाराष्ट्रातलं नसेल. ते संस्थान म्हणजे आपलं बडोद्याचं सयाजीराव गायकवाड यांचं संस्थान. म्हणजे इतका प्रागतिक विचार महाराष्ट्राने केला, म्हणजे ज्याला धर्मवादी म्हणता येईल तो विचार महाराष्ट्राने केला. धर्माच्या विरोधात विचार करणारा हाही महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. दलित चळवळ म्हणता येईल ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. आणि धर्म आणि नैतिकतेचा काहीही संबंध नाही असं सांगणारा आद्य सुधारक असं ज्याचं वर्णन करता येईल तो गोपाळराव गणेश आगरकरांसारखा आदरणीय सुधारक किंवा आदरणीय विचारवंत हा महाराष्ट्रातच जन्माला आला. या सर्व विचारधारा या महाराष्ट्रातच जन्माला आलेल्या हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि मगाशी मी आंबेडकर यांच्या निमित्तानं दलित चळवळीचा उल्लेख केला. ती दलित चळवळ नंतर महाराष्ट्रातनं शांत झाली. महाराष्ट्र तिची जितकी काही प्रगती व्हायला हवी होती ती तितकी राहिली नाही. तर त्याच्या कारणांमध्ये जाण्याचं हे स्थळ नव्हे, आपण काही दलित चळवळीची मीमांसा वगैरे करत नाहीये. पण ती ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती ती दलित चळवळ पसरली, ती पसरण्यामध्ये ज्याचा वाटा आहे अशा नेत्याचं नाव म्हणजे काशीराम, जो ज्यांनी बहुजन समाज पार्टी BSP ही तयार केली. ते काशीराम. आता काशीराम मूळचे पंजाबचे. बसपचा प्रभाव प्रसार दिसला उत्तर प्रदेशमध्ये. त्यांनी तिथे राजकारण मोठ्या प्रमाणावरती करून दाखवलं, स्वतःच्या बळावरती सत्ता आणून दाखवली. म्हणजे महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला असं स्वप्नात सुद्धा वाटणार नाही की स्वतःच्या बळावरती आपण महाराष्ट्रात येऊ शकू.
पण काशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने ते करून दाखवलं. आता प्रश्न पडेल की काशीरामांचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय? काशीराम यांची बौद्धिक धारणा, त्यांची बौद्धिक उभारणी आणि दलित आणि या सगळ्या चळवळीची गरज निर्माण झाली ती महाराष्ट्रामध्ये आणि ती सुद्धा पुण्यामध्ये. पुण्याला जे लष्करी साधन सामग्रीचा कारखाना आहे तिथे काशीराम नोकरीला होते. तिथे त्या कालखंडामध्ये त्यांना आंबेडकरी विचारधारेशी परिचय त्यांचा झाला. BS4 वगैरे त्यांच्या नावाच्या ज्या काही सुरुवातीच्या चळवळी होत्या त्या महाराष्ट्रात जन्माला आल्या. मग त्यांनी ते सगळे उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहितीच आहे. तर सांगायचा मुद्दा हा, तर महाराष्ट्र ही अशी वैचारिक भूमी राहिलेली आहे की जिच्यातनं अनेक विचार पोहोचले गेले. ही कधी विचाराला संकुचित अशी भूमिका राहिलेली नाहीये. हिंदुत्व बघितलं, दलितत्व बघितलं, मार्क्सवादी विचार बघितला, त्या विचाराचा देशातला पहिला मोठा विचारवंत म्हणून जो गणला जातो तो मराठी माणूस आहे. भाई डांगे, अमृत डांगे या नावाने आपल्यापैकी अनेकांना माहिती असतील ते. भाई डांगे मुंबईचे, महाराष्ट्रातले. ज्यावेळेला स्टालिनला त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागलेली होती, त्यांच्या मांडणीची दखल घ्यावी लागलेली होती, याच्या बरोबर या धर्माच्या म्हणजे हिंदूच्या अर्थाने विचार केला तर याच्या बरोबर जी काही मांडणी करायची आहे ती इस्लामची अशी करता येईल आपल्याला. आता इस्लाम, मक्का, मदिना हे सगळं सांगायची गरज नाही किंवा आखाती देश हे आपल्यापैकी सगळ्यांनाच हे सगळं माहिती आहे. अगदी तो अतिपरिचित असा इतिहास आहे. पण इस्लामला धर्म किंवा धर्मास्त्र या अर्थाने वापरता येऊ शकतं असा सांगणारा धर्मसुधारक, धर्मप्रचारक जे काय तुम्ही म्हणाल तो शब्द वापरा त्यातला, पण तसा म्हणजे काही जण तो धर्मांध असा सुद्धा शब्द वापरतील. आपण विश्लेषकाच्या नजरेतनं बघतो, त्याच्यामुळे सगळ्यांचं मूल्यमापन तशाच शब्दाने तशाच पद्धतीने करायला हवं. तर असा धर्मप्रसारक, असा धर्मविचारक हा महाराष्ट्रातला आहे. अनेकांना माहिती नसेल की ज्याच्यामुळे पाकिस्तानामध्ये पुढच्या कालखंडामध्ये जमाते इस्लामी नावाची धर्मातिरेकी संघटना जन्माला आली. त्या व्यक्तीचं जे जन्मस्थळ हे महाराष्ट्रातलं आहे आणि ती व्यक्ती पुढे पाकिस्तानमध्ये सुद्धा इतकी धर्मातिरेकी मानली गेली की भुत्तो सरकारला, बेनझीर भुत्तो यांचे वडील, भुत्तो सरकारला त्यांच्यावरती बंदी आणावी लागली पाकिस्तानमध्ये. म्हणजे इतके कट्टर धर्मविचारी धर्माचा अतिरेक करणारे होते. ही व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आलेली, औरंगाबादचे. त्यांचं नाव अब्दुल्ला अल मौदुदी. मौदुदी हे अनेकांना नाव माहिती नसेल, पण त्याचा जन्म, या विचार परंपरेचा जन्म महाराष्ट्रातला आहे, आपण लक्षात घ्यायला हवं. आता नुसतं एवढंच आहे का? ते नाही. तर या धर्म परंपरेला म्हणजे मौदुदी अलीकडे पर्यंत होते, 1979 पर्यंत होते. 1903 सालचा त्यांचा जन्म आहे. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला जे जे महानुभाव जन्माला आले त्याच्यामध्ये मौदुदी सुद्धा आपल्याला गणायला हवे. तर त्यांनी पहिल्यांदा त्यांना जे काही धर्माचं बाळकडू मिळालं ते महाराष्ट्रामध्ये, औरंगाबादमध्ये. ते धर्माच्या आधारित जी वकिली, शर्यत वगैरे त्यातले तज्ज्ञ होते. नंतर ते पाकिस्तानमध्ये गेले, मग बांगलादेशामध्ये पण त्यांनी धर्म चळवळी उभ्या केल्या. तर इस्लामला धर्मातिरेकाच्या कडे नेणारा माणूस सुद्धा मराठी आहे, महाराष्ट्रात जन्मलेला आहे. आणि त्याच इस्लामला सुधारणेचा मार्ग दाखवणारा माणूस सुद्धा मराठीच आहे. म्हणजे आपल्यापैकी हे नाव तर अनेकांना माहीत असायला हवं. नसेल तर मला असं वाटतं की ती खेदाची गोष्ट आहे की इस्लामच्या सुधारणेची चळवळ सुद्धा या महाराष्ट्रातच झालेली आहे. हमीद दलवाई हे नाव अनेकांना माहिती असेल. या महाराष्ट्रात जन्माला, म्हणजे बिचाऱ्यांना नंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी इस्लामी मंडळींनी जागा दिली नाही, इतकी त्यांच्या वरती रोष होता. पण इस्लामला सुधारायला हवं ही भूमिका मांडणारा इसम किंवा सुधारक हा महाराष्ट्रात जन्मलेला आहे. त्यांचं दुर्दैव असं की जास्त जगले नाही ते. 1932 सालचा त्यांचा जन्म आणि मौदुदी जायच्या आधीच 2 वर्ष हमीद दलवाईंचं निधन झालं. एक शोकांतिका म्हणता येईल. 1979 ला मौदुदी गेले, पण 77 साली आणीबाणीच्या नंतरच्या 1.5-2 वर्षातच लगेचच हमीद दलवाई यांचं निधन झालं. तर हे प्रत्येक बाबतीमध्ये असं दाखवून देता येईल की महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राच्या भूमीत
काहीतरी एक विचित्र, वेगळं, चांगलं, सकारात्मक असं आहे, की वेगवेगळ्या विचारांना थारा देते. म्हणजे नुसतं विचारांनाच थारा देते असं नाही. टाटा समूहाचा, टाटा नावाचा काही जन्म या महाराष्ट्रात झालेला आहे. उद्योग त्यांचा नागपूरमध्ये त्यांनी पहिली गिरणी स्थापन केली. एम्प्रेस मिल नावाची अ, गिरणी. ते त्यांना महाराष्ट्रात करावंसं वाटलं. आता ते मूळचे गुजरातचे, नवसारीचा जन्म, पण शिकायला मुंबईला आले त्यांचे वडील. अ, अ, जमशेदजी टाटांचे वडील हे शिकायला मुंबईमध्ये आले. नुकतंच मुंबई विद्यापीठ सुरू झालेलं होतं. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. मुंबईमध्ये त्यांची कर्मभूमी आहे. मुंबईहून त्यांनी जग पाहायला सुरुवात केली. तर असं हे अनेक अशी, म्हणजे अशी कित्येक उदाहरणं दाखवता येतील, की ज्याचा जन्म, ज्याचा आधार हा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे या महाराष्ट्रामधल्याच नाशिकमधल्या एका तरुणाला असं वाटलं, की पाश्चात्य जगात जे काही चाललंय, ते आपणही करायला हवं. तर ते करण्यासाठी, ते क्षेत्र समजून घेण्यासाठी हा माणूस त्यावेळेला इंग्लंडला गेला. त्यासाठी पैसे नव्हते, ती मदत मिळाली. पुन्हा एकदा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मदत केली. त्याच्यातनं ते तिथे गेले. त्याच्यातनं जे काही शिकायचं होतं ते शिकले. त्याच्यातनं भारतामधला हा पहिला सिनेमा जन्माला आला, राजा हरिश्चंद्र. आणि तो करणारा सुद्धा धोंडीराज फाळके असा नावाचा शुद्ध मराठी माणूस होता. म्हणजे आज त्या बॉलिवूड या नावाने जे काही ओळखलं जातं, त्या बॉलिवूडमध्ये तितकं मराठी अस्तित्व काही नसेल, की जे बॉलिवूड फक्त महाराष्ट्रात आहे की मुंबईत आहे. हाच त्या प्रांताचा संबंध महाराष्ट्राशी असेल. पण त्या बॉलिवूडचा जनक हा 100% मराठी माणूस आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आजही त्यांची विषयीची कृतज्ञता म्हणून केंद्र सरकारचा चित्रपट श्रेष्ठ सृष्टीतल्या अ, योगदानासाठी दिला जाणारा अतिशय मानाचा पुरस्कार हा दादासाहेब फाळके पुरस्कार नावाने ओळखला जातो. पण आपल्याला तो त्याचं कारण माहिती नसतं. पण हा मराठी माणूस होता. नाशिकमधले दादासाहेब फाळके. तर एक क्षेत्र असं नाहीये. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, हे सगळं या महाराष्ट्राने दिलेलं आहे. महाराष्ट्राची म्हणजे एक, कधी-कधी तर मला इतकं कौतुक वाटतं, की अ, 19व्या शतकाच्या सुरुवातीला, 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1900 हे साल लक्षात घेतलं, जगात अनेक गोष्टी घडत होत्या. म्हणजे अमेरिकेमध्ये त्याच सुमारास तेल 1859 साली तेलासाठी विकसित व्हायला सुरुवात झाली पेन्सिल्व्हेनिया, टेक्सास वगैरे प्रांतामध्ये. त्या तेलाच्या आधारे विमान करण्याचा प्रयत्न अमेरिकेमध्ये सुरू होता. राईट बंधूंनी विमान केलं हे आपल्याला माहिती आहे. त्याच काळामध्ये हेनरी फोर्ड नावाची व्यक्ती त्याच तेलाच्या आधारे मोटारी कशा विकसित करता येईल याचा प्रयत्न करत होते. त्याच कालखंडामध्ये मुंबईमध्ये त्यांचं पहिलं नाव तळपदे नावाचा मराठी माणूस विमानाचा प्रयत्न करत होता. आता ही ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं विमान त्यावेळेला केसरीमध्ये बातमी छापून आलेली होती. टाइम्सच्या वर्तमानपत्राने त्याची दखल घेतलेली होती. ते गिरगावच्या चौपाटीवर त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला. आणि पाऱ्याच्या वाफा वगैरे असं काहीतरी त्यांचा तो प्रयत्न होता. विमान फार उंच उडालं नाही, पण ते जमिनीपासून काहीतरी वस्तू उडवता येऊ शकते. हे तंत्र सुद्धा विकसित या महाराष्ट्रात झालेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे नांगराला यांत्रिकदृष्ट्या फाळ जोडता येतो, हे सांगणारा किर्लोस्करांसारखा एक वेगळ्या अर्थाने ज्याला तंत्रज्ञ म्हणता येईल, हा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. शेतीची ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भारताने 60च्या आणि 70च्या दशकामध्ये अ, औद्योगिक क्रांती जशी इंग्लंडने अनुभवली त्या काळात, तशी जी हरित क्रांती या देशाने अनुभवली, त्या हरित क्रांतीचा स्वामीनाथन हा आधार असेल, होतेच ते. पण त्याला तंत्राचा आधार या महाराष्ट्रातल्या तंत्रज्ञाने दिलेला आहे, हे विसरता येणार नाही. त्याच महाराष्ट्रामध्ये आज शेतीची काय दुरावस्था आहे हे मी सांगायची गरज नाही. जसं म्हणजे प्रत्येक बाबतीत मगाशी जसं म्हणालो, विरोधाभासी राज्य आहे. पण त्याच विरोधाभासातला एक दुसरा गमतीशीर भाग असा, की शेतीच्या उत्पादनामध्ये देशातलं सगळ्यात अग्रणी राज्य कुठलं असेल तर पंजाब आहे, हरियाणा आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र होता
कधी कधी असतो नसतो असं मध्ये मध्ये आपल्याला सांगता येईल. पण शेतीची सैद्धांतिक मांडणी करणारा अर्थतज्ञ हा मराठीमध्ये जन्मलेला आहे. शरद जोशी असं त्याचं नाव, परत पुण्याजवळच त्याचा संबंध आहे. म्हणजे देशातला पहिला म्हणतो मी, देशातला पहिला कृषी अर्थतज्ञ हा महाराष्ट्राने दिलेला आहे. हे सगळे असे अभिमानाने नमूद करावेत इतके असे प्रसंग आहेत, इतके त्याचे दाखले आहेत, इतकी जगण्याची क्षेत्र आहेत की जी मराठी माणसाच्या बुद्धी कर्तव्याने कर्तृत्वाने अत्यंत प्रदीप्त म्हणता येईल अशा स्वरूपाने तेजाळून गेलेली आहेत. हे महाराष्ट्रात यश आहे. म्हणजे आणि हे नुसतं असंच थांबत नाही, प्रशासनामधलं सांगता येईल. आणि म्हणजे किती मोठे आहे महाराष्ट्रामध्ये. आता औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र विकसित झाला, पण महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असताना म्हणजे अगदी ताजं उदाहरण घेतलं, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत. त्या विरोधी पक्षात असताना, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं राज्य असताना गाजलेला प्रसंग कुठला, वाद कुठला, तर नंदीग्राम किंवा टाटांचा सिंगूर मधला पश्चिम बंगालमधला प्रकल्प. त्याला विरोध का झाला? तर शेतकऱ्यांना किंवा तिथल्या स्थानिकांना त्या प्रकल्पासाठी विरोध त्यांनी केला, कारण त्यांना जमीन द्यायची नव्हती. महाराष्ट्रात असे प्रसंग फार का घडले नाहीत? तर साधं कारण असं आहे की हे राज्य जन्माला यायच्या आधी महाराष्ट्रामध्ये ते देवाचे जे धुरीण होते, मग यशवंतराव चव्हाण होते, सगो बर्वे आधीच्या कालखंडामध्ये होते, यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नावाने आज जी यंत्रणा ओळखली जाते, MIDC, ती तेव्हा त्यांनी जन्माला घातली. महाराष्ट्राच्या आधी जन्माला घातलेली आहे. हे अतिशय महत्वाचं यश महाराष्ट्राचं आपण लक्षात घ्यायला हवं. तसंच आता जी योजना करोना काळामध्ये देशातल्या गरिबांना तगवण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करते ती रोजगार हमी योजना या महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे. विसपागे त्याचे जनक होते, वसंतराव नाईकांच्या कालखंडामधली आहे. ती योजना देशातली आधारभूत योजना ठरलेली आहे. अनेकांना माहिती नसेल, आपल्या अभिमान बाळगावा अशा स्वरूपाची ही योजना आहे. आज या देशामध्ये अगदी कालचा परवाचा दाखला दिला किंवा पंतप्रधान मोदींच्या अलीकडच्या काही घोषणांचा दाखला दिला, तर एक मुद्दा वारंवार येतो. तो मुद्दा आपण लक्षात घेऊया आणि मला असं वाटतं की तिथे मी व्याख्यानाची सांगता करीन. तो मुद्दा असा की देशाच्या प्रगतीमध्ये लघु उद्योजकांचा वाटा महत्वाचा आहे. ही मांडणी वारंवार केली जाते. आता पंतप्रधानांच्या पातळीवरती त्यासाठी काय कौशल्य विकास, काय काय 100 योजना मांडल्या जातात. पण देशाला प्रगती करायची असेल, देश हा प्रगत होणं आपल्या स्वप्नामध्ये जे असतं ते सत्यात आणायचं असेल, तर भारताने लघु उद्योजकांच्या प्रसारावरती भर द्यायला हवा, असा सांगणारा पहिला विचारवंत राजकीय कार्यकर्ता किंवा जे काही तुम्ही नाव द्याल, उपाधी द्याल तितकी कमी आहे. हा महाराष्ट्रात जन्माला 1885च्या आसपास त्यांनी जे काही अग्रलेख लिहिले, त्या अग्रलेखामध्ये वारंवार ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे की देशाला पुढे न्यायचं असेल तर लघु उद्योजकांना प्रगती करायला शिकवा, त्यांना बळकट करा. आणि त्यांनी दाखला त्यावेळेला कुठला दिला, तर जर्मनीचा दाखला दिलेला आहे. पुण्यात राहून हे सत्कार्य करणाऱ्या किंवा ही मोठेपणाची बाजू दाखवून देणाऱ्या व्यक्तीचं नाव अशासाठी महत्वाचं आहे की त्या व्यक्तीच्या नावे उभारलेल्या वास्तूमध्ये वसंत व्याख्यानमाला होते. त्या व्यक्तीचं नाव अर्थातच बाळ गंगाधर टिळक. टिळकांनी हा दृष्टांत दाखवून दिलेला आहे. टिळकांनी या कालखंडामध्ये सतत ही भूमिका मांडली की अर्थप्रगती ही महत्वाची आहे देशासाठी, आणि ते नुसतं करून थांबलेले नाही. तुम्ही कल्पना करा की पुण्यासारख्या शहरामध्ये, जे आजही आर्थिक राजधानी किंवा अर्थप्रचारासाठी, प्रसारासाठी ओळखलं जात नाही, त्या राज्यामध्ये बाळ गंगाधर टिळकांनी प्रयत्न कसले केलेत, भाषणं कशासाठी दिली आहेत, तर अर्थ प्रगतीसाठी भाषणं दिलेली आहेत. आणि जॉईंट स्टॉक कंपन्या मराठी माणसांनी काढाव्या असा सल्ला देणारा हा राजकीय विचारवंत, इतका द्रष्टा विचारवंत होऊन गेला, हा महाराष्ट्राच्या भूमीतला आहे. तर हे सगळं म्हणजे याची यादी करावी, याचे किस्से सांगावेत, असे असे अनंत दाखले देता येतील, अनंत संदर्भ देता येतील. इतकं कार्य मोठं आहे मराठी माणसाचं.
जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करेल, बुद्धीच्या प्रत्येक प्रतिभेच्या अंगाला स्पर्श करेल, तिची पालवी फुलेल, असं काम हे मराठी माणसाने केलेलं आहे. पण यात लक्षात घ्यायला हवा एक असा महत्त्वाचा मुद्दा, हे सगळं बुद्धीच्या आधारे केलेलं आहे. बौद्धिकता हा महाराष्ट्राचा पाया राहिलेला आहे. दुर्दैवाने नंतरच्या कालखंडामध्ये किंवा अलीकडे आपण हे विसरत चाललेलो आहोत. पण हे सगळं महाराष्ट्राने बुद्धिबळावरती केलेलं आहे. तर महाराष्ट्राचं बुद्धिबळ हे अधिक कसं वाढेल आणि बुद्धिबळ हा खेळ आपण कौतुक केवळ योगायोग व्याख्यानाचा संदर्भ आलाय म्हणून सांगतो. बुद्धिबळाची देशामधली राजधानी ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये होती हे लक्षात घ्या. ती सांगली होती. म्हणजे विश्वनाथ आनंद हा आपण हल्ली आपल्या देशाचा बुद्धिबळातला नायक, त्यांनी सांगलीला येऊन बुद्धिबळाचे धडे गिरवलेले आहेत हे विसरून चालणार नाही. तर सांगण्याचा अर्थ हा, की महाराष्ट्र हे बुद्धीची भूमी आहे. महाराष्ट्र हा बुद्धीचा प्रांत आहे. याचा पुन्हा एकदा आपल्याला जागर करायला हवा. त्यासाठी हे वसंत व्याख्यानमालेचं व्यासपीठ मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. अतिशय ऐतिहासिक परंपरा आहे आणि यावर्षी या नवीन तंत्रज्ञानानं ही व्याख्यानमाला प्रसारित केली जाणार आहे. मला खात्री आहे, की मोठ्या प्रमाणावरती तरुण या व्याख्यानमालेचा आनंद घेणार असं म्हणणार नाही, पण व्याख्यानमालेचा श्रवणानंद घेत यातील जे काही विचार मांडले जात आहेत, ते ऐकत असतील. त्यांनी निदान हा विचार करायला हवा. या आपल्या परंपरेचा गौरव कसा करायला हवा आणि कशाच्या माध्यमातून करायला हवा. फुकाच्या मोठेपणाला काही अर्थ नसतो. फुकाचा अभिमान कशाचाही बाळगता येतो. म्हणजे रिकाम्या खिशावरती सुद्धा टिर्या बडवत हिंडणारे मोकाट अलीकडे आपण मोठ्या प्रमाणावरती बघत असतो. तर त्यामुळे अभिमान हा त्याचा बाळगायचा नाही. अभिमान हा एखाद्या चांगल्या उदात्त परंपरेचा बाळगायचा आणि तुमचं आमचं नशीब किती उदात्त परंपरा या देशाला बुद्धच्या च्या पातळीवरती, बौद्धिक पातळीवरती या देशाला महाराष्ट्राने दिलेली आहे. आपण सर्व मराठी जनांनी याचा आदर करायला हवा. त्या परंपरेचं पाईक होण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तुमच्या आमच्यामध्ये या बौद्धिकतेचा अंश काही ना काहीतरी निमित्ताने येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण सर्व यासाठी प्रयत्न करू अशी इच्छा व्यक्त करतो. आपण यात सहभागी व्हाल अशी खात्री बाळगतो आणि हा महाराष्ट्र आज ना उद्या पुन्हा एकदा बुद्धीच्या मार्गाने जायला लागेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.